हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आम्ही पण मजेत. तर आज होतं होलिका दहन. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. ओळीची चालू आहे लुडबुड नुसती. तर मी आधी सारवून घेतलं शेणाने. सकाळी सारवलेलं होतं. आता रांगोळी काढून घेतली. तर होळीच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला ते सांगते. तर होळीसाठी गवऱ्या लागतात. ते मी आधीच शेणाच्या गवऱ्या थापून ठेवलेल्या होत्या सुकण्यासाठी. तर 8 दिवसापूर्वीच मी गवऱ्या थापून ठेवल्या होत्या. त्यानंतर एरंडाचा डगा पण लागतो आणि उसाचे 5 वाडे, खोबऱ्याची वाटी नसेल तर किंवा नारळ ऑप्शनमध्ये आपल्याकडे जे असेल ते आपण घेऊ शकतो. तर बघा मी रांगोळीने ते सर्व काढून घेतलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता पुरणपोळीचा स्वयंपाक पण माझा झालेला होता. नैवेद्य ते पण मी करून घेतलेले होते. गावात पण आम्हाला नैवेद्य द्यावे लागतात. सर्व देवांसाठी पण नैवेद्य मी करून घेतले होते. तर आता माझी होळीची सर्व तयारी झालेली होती. आता मी नैवेद्य ते पण भरून घेतले देवांसाठी, होळीसाठी. आणि होळीमध्ये टाकण्यासाठी मी पिठाचे साप, पाल, झुरळ, विंचून हे ते बनवलेलं आहे. त्यामागचे कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पिठाचे साप का बनवतात? कारण होळीच्या दिवशी काही भागांमध्ये गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठाचे साप बनवतात आणि ते होळीच्या अग्नीत अर्पण करतात. त्यामागील अर्थ काय आहे? साप हा वाईट शक्ती, रोग किंवा संकटाचे प्रतीक मानला जातो. पिठाचा साप जाळणे म्हणजे वाईट शक्तींचा नाश होणे अशी श्रद्धा आहे. काही ठिकाणी हे शेतीशी संबंधित आहे. पीक सुरक्षित राहावे, सर्पदंश किंवा रोग टळावेत म्हणून ही प्रथा केली जाते. हा एक लोक परंपरेचा भाग आहे. सर्वत्र ही पद्धत आढळत नाही आपल्याला. काही काही ठिकाणीच करतात, पण आमच्या इकडं पण असे करतात. ते पिठाचे साप, झुरळ, विंचू. होळी दहनात आपण जे जे साहित्य टाकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. होळी दहन म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आहे. ही कथा प्रल्हाद आणि होलिका यांच्याशी संबंधित आहे. होळी दहनात साधारणपणे काही काही वस्तू टाकतात मी ते तुम्हाला सांगणार आहे. लाकूड व काडी कचरा हे अग्नी प्रज्वलनासाठी टाकतात. गोवऱ्या, गाईच्या शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या टाकतात, त्या पवित्र मानल्या जातात. नारळ पण हा शुभ मानला जातो. हरभरा, गहू किंवा ज्वारी या नवीन पिकाचे प्रतीक आहे. फुल व हळद कुंकू पूजेसाठी वापरतात. तांदूळ मंगल कार्यासाठी, कापूर अग्नी प्रज्वलनासाठी, पिठाचे साप किंवा इतर आकृत्या आपण हे वाईट शक्तींचे प्रतीक म्हणून करतो आणि ते होळी दहनामध्ये टाकतो. त्यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो. होळीचे धार्मिक महत्त्व काय आहे? वसंत ऋतूच्या आगमनाचा सण आहे हा. नवीन पिकाचे स्वागत होते. वाईट विचार, राग यांचा त्याग करण्याचा हा संदेश आहे. पिठाचे पाल आणि सरडे का जाळतात? त्याचा अर्थ असा आहे की अनेकदा अपशकुन, भीती किंवा अनिष्ट संकेताचे प्रतीक मानले जातात. पिठाची पाल बनवून जाळणे म्हणजे अनिष्ट गोष्टी दूर व्हाव्यात अशी भावना आहे त्यामागील. घरातील व बाहेरील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी असा लोकसमज आहे. आणि इतरही काही पिठाच्या वस्तू बनवतात. ते म्हणजे बैल किंवा नांगर, शेती समृद्ध व्हावी म्हणून, माणसाच्या छोट्या आकृत्या, वाईट स्वभावांचा त्याग, धान्याच्या छोट्या गोळ्या, भरघोस पीक यासाठी वापरतात. हे सर्व लोकपरंपरा व श्रद्धा आहेत. सर्व भागात एकसारखी पद्धत नसते. यामागील कारण म्हणजे वाईट विचार, भीती यांना जाळून नवीन सुरुवात करणे. होलिका दहन म्हणजे यामागील एक कथा आहे. मी ती कथा तुम्हाला सांगणार आहे. भारत हा सणांचा देश आहे आणि प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवून जातो. होळी हा त्यापैकी एक अतिशय आनंदी आणि रंगांनी भरलेला सण आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करतो आणि प्रेम व एकतेचा संदेश देतो. होळीचा संबंध प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी आहे. राजा हिरण्यकशिपू खूप अहंकारी होता. त्याला स्वतःचीच पूजा व्हावी असे वाटत होते. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. रागाने राजाने त्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न केला होता. त्याची बहीण होलिका हिला अग्नीमध्ये न जळण्याचा वर होता, तरी ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली. परंतु देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून गेली. या घटनेमुळे होळी आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय दाखवते. होळी 2 दिवस साजरी केली जाते. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते.
लोक लाकूड गोळा करून होळी पेटवतात आणि पूजा करतात. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात, पाणी उडवतात, नाचतात आणि गाणी गातात. सगळे जुने राग-रुसवे विसरून आनंद साजरा करतात. होळीच्या सणाला घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. होळी हा सण रंगांचा सण नाही, तर तो समाजात एकता आणि बंधुभाव निर्माण करणारा सण आहे. हा सण आपल्याला शिकवतो की वाईट विचारांचा त्याग केला पाहिजे, सत्य आणि चांगुलपणा स्वीकारला पाहिजे, सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे, निसर्गाचा सन्मान केला पाहिजे. होळी हा वसंत ऋतूचा सण असल्यामुळे शेतकऱ्यांसाठीही हा आनंदाचा काळ असतो. नवीन पीक येण्याचा हा हंगाम असतो. तर अशा प्रकारे होळी हा सण साजरा केला जातो. घरोघरी हा सण साजरा केला जातो खूप उत्साहाने. तर अशा प्रकारे आमचं होळीचं पूजा करून झालेली होती. माझ्या नणंदबाई पण आलेल्या होत्या, त्यांनी पण पूजा करून घेतलेली. मग आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. तर अशा प्रकारे आमची होळीची पूजा करून झालेली होती सर्वांची. खूप प्रसन्न असं वाटत होतं. होळी तर सेलिब्रेट चालत होती. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.